हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण 8th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील 4.5 फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया हा लेसन शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला हा लेसन फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. तर फेस्टिवल्स म्हणजे काय? फेस्टिवल्स म्हणजे सण, उत्सव, समारंभ, याला फेस्टिवल्स असे म्हणतात. ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. नॉर्थ ईस्ट म्हणजे कोणती दिशा? ईशान्य दिशा. ईशान्य दिशेकडे भारताच्या जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये कोणते सण साजरे केले जातात, ते कसे साजरे केले जातात, तिकडच्या पद्धती काय आहेत, हे या लेसनमध्ये आता आपण शिकणार आहोत. फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजेच ईशान्येकडे जे राज्य आहेत भारतातील त्यामध्ये साजरे केले जाणारे जे सण आहेत ते कोणते आहेत ते आता आपण बघूया. रीड अबाउट हाऊ डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड इन द नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया. नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स जे आहेत, ईशान्येकडील जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये कसे सण साजरे केले जातात ते बघा. The northeast region of India, consisting of 7 states, is a place of diverse cultures. हा जो भाग आहे, भारताचा ईशान्येकडील जो भाग आहे, त्या भागामध्ये एकूण 7 राज्य आहेत नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये. आणि या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे विविध संस्कृती त्यांच्याकडे आहे. डायव्हर्स कल्चर्स म्हणजे विविध संस्कृतीने नटलेला हा प्रदेश आहे. तिथे वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरे केले जातात. द डिफरंट कम्युनिटीज and tribes celebrate their unique festivals with a great enthusiasm and joy. Different communities and tribes म्हणजे वेगवेगळ्या जातीचे आणि जमातीचे लोक तिथे एकत्र येतात आणि त्यांचे युनिक असे सण साजरे करतात with a great enthusiasm and joy. युनिक फेस्टिवल्स म्हणजे त्यांचे असे वेगळे, खास, असे अद्वितीय, म्हणजे फक्त त्यांचेच असे सण आहेत जे खास त्यांच्यासारखे कोणाचेही असे सण नाहीत, असे ते युनिक आहेत. असे सण ते साजरे करतात विथ अ ग्रेट इंथुझियाझम. इंथुझियाझम म्हणजे अत्यंत उत्साहाने ते सण साजरे करतात. उत्साहाने आणि आनंदाने हे सगळे सण या राज्यांमध्ये साजरे केले जातात. मेनी ऑफ देअर फेस्टिवल्स आर बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर. त्यापैकी बरेचसे सण हे ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीवरती अवलंबून आहेत. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे बरेचसे सण भारतातील हे शेतीवरती त्यानंतर शेतीचं पीक आल्यानंतर साजरे केले जातात. अँड नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाउट द ट्रेडिशनल म्युझिक अँड डान्स. आणि यापैकी हे जे सण साजरे केले जातात त्यापैकी एकही सण असा जात नाही की ज्यामध्ये ट्रेडिशनल म्युझिक अँड डान्स असेल. म्हणजे पारंपरिक नृत्य आणि संगीत यांचं तिथे खास आकर्षण असतं किंवा याशिवाय कोणताही सण पूर्ण होत नाही. ट्रेडिशनल म्युझिक म्हणजे पारंपरिक संगीत. ब्लेस्ड विथ अ लश ग्रीनरी and the mighty river Brahmaputra, the people of Assam have a lot to celebrate. आसाम या राज्याचा सण कोणता आहे? बिहू. आसाम या राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदी आहे. ही खूप मोठी नदी, ब्रह्मपुत्रा ही खूप मोठी नदी आणि लश ग्रीनरी म्हणजे हिरवागार निसर्ग आसामला लाभलेला आहे. आणि या आसाममधील लोकांना सेलिब्रेट करण्यासारखं बरंचसं काही आहे. सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ दिस स्टेट. त्यामुळे बिहू हा आसामचा मुख्य सण आहे. आसामचा मुख्य सण आहे बिहू. इज अ चीफ फेस्टिवल ऑफ दिस स्टेट. इट इज सेलिब्रेटेड बाय द पीपल ऑफ ऑल रिलिजन्स, कास्ट ऑर ट्राईब्स. हा सण प्रत्येक धर्माचे, जातीचे आणि जमातीचे लोक साजरा करतात. प्रत्येक लोक एकत्र येऊन साजरा करतात. The 3 different sets of बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन. बिहू हा सण साजरा केला म्हणजेच ही कशाची सुरुवात असते? बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग सीझन. हार्वेस्टिंग सीझन म्हणजे आता शेतातील पीक तयार झाले आहे आणि आता कापणीची वेळ आली आहे आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. हा सण म्हणजेच याची निशाणी आहे की शेतातील पीक आता तयार झाले आहे आणि हार्वेस्टिंग सीझनची सुरुवात झाली आहे, कापणीची सुरुवात झाली आहे. द कम्प्लिशन ऑफ सोईंग, पेरणी पूर्ण झाली आहे. अँड द एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन, कापणीची वेळ आता आलेली आहे. बिहू हा सण आसाममध्ये साजरा केला जातो. द बिहू डान्स इज अ जॉयस
one performed by the both young men and women, and it is noted for its brisk steps and hand movement. बिहू डान्स कसा असतो याबाबतचं इथं विश्लेषण दिलं आहे. बिहू डान्स हा यंग मेन आणि वुमेन यांनी हे दोघे मिळून साजरे करतात आणि त्यामध्ये जॉयस वन परफॉर्म बाय बोथ यंग मेन अँड वुमेन अँड इट इज नोटेड फॉर इट्स ब्रिस्क स्टेप. ब्रिस्क स्टेप म्हणजे त्यामध्ये एकदम फास्ट जलद गतीने होणाऱ्या हाताच्या आणि पायाच्या मुवमेंट्स असतात, ज्यामध्ये हा डान्स ज्या प्रकारे हा डान्स केला जातो, हाताच्या मुवमेंटमध्ये हाताच्या हालचालींवरती पायाच्या हालचालींवरती तरुण माणसे आणि स्त्रिया हा डान्स करतात. अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्स प्रोव्हाइड ट्रेडिशनल म्युझिक फॉर द डान्स. अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे वेगळे असे खास त्याचे इन्स्ट्रुमेंट्स असतात. हे ट्रेडिशनल म्युझिक वाजवण्यासाठी, त्यांचं पारंपरिक म्युझिक जे आहे, संगीत जे आहे ते वाजवण्यासाठी अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे नेहमीच्या वापरात नसलेले इन्स्ट्रुमेंट्स तिथे वापरले जातात. द ढोल विच इज सिमिलर टू अ ड्रम, द पेपा अ वाइंड इन्स्ट्रुमेंट मेड फ्रॉम अ बफेलो हॉर्न, सिम्बल्स अँड अ बांबू क्लॅपर. हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स, हे सगळे संगीतवाद्य या आसामच्या बिहू या डान्स प्रकारामध्ये वापरले जातात. ड्रम आहे, पेपा, त्यानंतर वाइंड इन्स्ट्रुमेंट मेड बाय बफेलो हॉर्न. बफेलो हॉर्न म्हणजे म्हैसच्या शिंगापासून एक हॉर्न बनवला जातो, वाइंड इन्स्ट्रुमेंट बनवलं जातं. त्यानंतर सिम्बल्स आणि बांबू क्लॅपर हे सगळे विविध इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते वाजवले जातात. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन्स. हे जे त्यांचे गाणी आहेत, त्या डान्समध्ये गायली जाणारी जी गाणी आहेत तीसुद्धा पारंपरिक सॉंग्स आहेत त्यांचे, म्हणजे पूर्वीपासून त्यांचे जे सॉंग्स चालत आले आहेत तेच पुढच्या पिढीला असं ते एकापासून एक जनरेशन्सला सांगत गेलेले आहेत. हँडेड डाऊन म्हणजे पुढच्या पिढीला पास ऑन करत गेलेले हे सगळे पारंपरिक असे त्यांचे गाणे आहेत. नृत्य आणि गाणी याला खूप जास्त महत्त्व या बिहू डान्समध्ये दिलं जातं. बिहू कॉम्पिटिशन्स हेल्ड ऑल ओव्हर द आसाम अट्रॅक्ट व्हिजिटर्स अँड लोकल्स अलाइक इन अ लार्ज नंबर. हे जे बिहू हा सण आहे, या सणामध्ये वेगवेगळे कॉम्पिटिशनसुद्धा अरेंज केले जातात आणि हेल्ड ऑल ओव्हर द आसाम, या आसाममध्ये हे सगळे कॉम्पिटिशन्स भरवले जातात. आणि याशिवाय व्हिजिटर्सनासुद्धा अट्रॅक्ट करणारे हे कॉम्पिटिशन्स असतात. लोकल तिथे राहणारे लोक तर यामध्ये सहभागी होतातच, याशिवाय व्हिजिटर्स म्हणजे भेट देणारेसुद्धा पर्यटकसुद्धा इथे खास हे बघण्यासाठी आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. बिहू कॉम्पिटिशन्स इथे अरेंज केले जातात. खूप जास्त मोठ्या प्रमाणात हा सण तिकडे साजरा केला जातो. आसामचा मुख्य आणि मोठा साजरा केला जाणारा सण म्हणजे बिहू हा होय. त्यानंतर लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटेनियस रिजन ऑफ हिमालयाज, Arunachal Pradesh finds a more mention in an ancient literature of the Puranas and Mahabharata. पुराणामध्ये आणि महाभारतामध्ये ज्याचं वर्णन केलं गेलं आहे, एन्शंट लिटरेचर म्हणजे हे जे साहित्य आहे आपलं, लिटरेचर म्हणजे साहित्य, हे जे प्राचीन साहित्य आहे पुराण आणि महाभारत, तर यामध्ये ज्याचं वर्णन केलं गेलं आहे असा पर्वतीय भाग पुढे जो आहे हिमालयाचा पर्वतीय भागामध्ये वसलेलं अरुणाचल प्रदेश हे तितकंच मोठं आहे. आणि नॉर्थमधला हे एक महत्त्वाचं राज्य आहे अरुणाचल प्रदेश, ज्याचं वर्णन असं केलं गेलं आहे की पर्वतीय भागामध्ये असणारं, हिमालयाच्या पर्वतीय भागामध्ये असणारं अरुणाचल प्रदेश हे राज्य फाइंड्स अ मेन्शन इन द एन्शंट लिटरेचर. प्राचीन साहित्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आपल्याला आढळतो. Nature has provided the people of this region with a deep feeling for beauty which can be seen in their festivities. खूप जास्त प्रमाणात निसर्ग इथे अनुभवायला मिळतो. नैसर्गिक सौंदर्य, निसर्ग सुंदरता खूप भरपूर आहे इथल्या लोकांमध्ये आहे. तसेच इथे निसर्गसुद्धा भरपूर पसरलेला आहे आणि ही सुंदरता त्यांच्या सणांमध्ये दिसते. इन देअर फेस्टिव्हिटीज, सॉंग्स अँड डान्सेस, त्यांच्या सणामध्ये, गाण्यांमध्ये तसेच नृत्यामध्ये ही सुंदरता आपल्याला दिसून येते. अरुणाचल प्रदेशचा जो निसर्ग सौंदर्य आहे तो खूप विविधतेने नटलेला आहे. द न्यू इयर फेस्टिवल कॉल्ड लोसर इज परहॅप्स इन द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल इन सर्टन एरिया ऑफ अरुणाचल.
अरुणाचल प्रदेशचा मुख्य आणि मोठा सण आहे तो न्यू इयर फेस्टिवल म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागताचा हा सण आहे कॉल्ड लोसर. हा सण तिथे मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल म्हणून सेलिब्रेट केला जातो. ऑन दिस ऑकेजन पीपल क्लीन आउट देअर होम्स टू ब्रिंग इन द न्यू इयर अँड टू डिस्कार्ड द ओल्ड. या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक त्यांची घरे स्वच्छ करतात. ज्याप्रमाणे मोठ्या सणावेळेस आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठा सण दिवाळी हा असतो, त्यावेळेस सगळीकडे घराची स्वच्छता किंवा खूप मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. त्याप्रमाणेच अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा हा सण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हा सण साजरा केला जातो आणि तिथे लोक त्यांची घरे साफ करतात टू ब्रिंग आउट इन द न्यू इयर, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी, आणि टू डिस्कार्ड द ओल्ड, डिस्कार्ड करण्यासाठी किंवा जुन्या आठवणी काढून टाकण्यासाठी हा सण साजरा केला जातो. द न्यू इयर फेस्टिवल कॉल्ड लोसर. अरुणाचल प्रदेशचा सण कोणता आहे? लोसर. त्यानंतर अ चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर. मणिपूरचा हा चार्मिंग फेस्टिवल म्हणजे मोहक उत्सव. मणिपूरचा हा जो उत्सव आहे तो अत्यंत मोहक असा आहे. त्याचं नाव आहे निंगोल चाकोबा. बाइंड्स अँड रिवाइव्स द रिलेशनशिप बिटवीन द मॅरिड गर्ल्स अँड देअर पॅरेंट्स. हा सण खास विशेष आकर्षण ह्याचं हे आहे की नातं सेलिब्रेट करणारा किंवा नात्यामधील वीण घट्ट करणारा हा सण आहे. निंगोल चाकोबा या सणामध्ये हा सण का साजरा केला जातो? इट बाइंड्स अँड रिवाइव्स द रिलेशनशिप बिटवीन मॅरिड गर्ल्स अँड देअर पॅरेंट्स. लग्न झालेल्या मुली, मॅरिड गर्ल्स म्हणजे अशा मुली ज्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांचे पॅरेंट्स, त्यांचे पालक यांच्यामधील यांच्या नात्याची वीण घट्ट करणारा हा सण आहे. त्यांचं नातं पुनरुज्जीवित करणारा हा सण आहे. द वुमेन अँड देअर चिल्ड्रन आर गिवन सम्प्च्युअस फीस्ट अँड गिफ्ट. महिलांना आणि त्यांच्या मुलांना यावेळेस गिफ्ट दिलं जातं, म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात मेजवानी. सम्प्च्युअस म्हणजे खूप मोठी मेजवानी. सम्प्च्युअस फीस्ट म्हणजे मेजवानी, खाण्यापिण्याचे पदार्थ, खूप मोठ्या प्रमाणात मेजवानी दिली जाते आणि गिफ्टसुद्धा दिले जातात. वुमेन अँड देअर चिल्ड्रन, महिलांना आणि त्यांच्या मुलांना. ड्युरिंग चेरियोबा द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन एप्रिल, पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस अँड प्रिपेअर स्पेशल फेस्टिव्ह डिशेस. मणिपूरमध्ये आणखी एक सण साजरा केला जातो ज्याचं नाव आहे चेरियोबा. हा सण एप्रिलमध्ये साजरा केला जातो. न्यू इयर फेस्टिवल आहे हा, नवीन वर्षाच्या स्वागतासाठीचा हा सण आहे जो मणिपूरमध्ये सेलिब्रेट केला जातो. यावेळीसुद्धा लोक त्यांच्या घराची स्वच्छता करतात, ते घर डेकोरेट करतात आणि वेगवेगळ्या फेस्टिव्ह डिशेस म्हणजे खास वेगळ्या डिशेस, त्यांच्या वेगवेगळे खास पदार्थ खाण्यासाठी यावेळेस बनवले जातात. As a part of the ritual, the villagers climb the nearest hilltops for they believe that this will help them to rise to a higher plane in this life. त्यांच्याकडे अशी पद्धत आहे ॲज अ पार्ट ऑफ रिच्युअल म्हणजे त्यांच्याकडे अशी पद्धत आहे. रिच्युअल म्हणजे आचारपद्धती, राहणीमान. त्यांच्या राहणीमानामध्ये किंवा आचारपद्धतीमध्ये अशी एक रीत आहे की विलेजर्स जे असतात, विलेजर्स म्हणजे गावकरी, ते गावकरी काय करतात? क्लाइंब द नियरेस्ट हिलटॉप्स, जवळपास असलेले जे हिलटॉप्स आहेत, टेकड्या आहेत, त्या टेकड्यांवरती ते चढतात आणि त्याच्या मागे अशी धारणा आहे किंवा त्यांचा असा विश्वास आहे की हे जे डोंगरावर चढणं आहे, त्या टेकड्यांवरती चढणं आहे, हे त्यांना मदत करेल. कशासाठी? इट विल हेल्प देम राईज टू हायर प्लेन इन दिस लाईफ. या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करण्यासाठी हे आपल्याला मदत करेल असा त्यांना विश्वास आहे. आपण नक्कीच काहीतरी चांगले किंवा उच्च दर्जाचे असे कोणते तरी काम करू अशी त्यामागे धारणा आहे. त्यामुळे ते हिल टॉप्स म्हणजे टेकड्यांवरती चढाई करतात. प्रत्येक राज्याचे हे वेगवेगळे सण आपण पाहतोय. प्रत्येक राज्याची पद्धत वेगळी आहे सण साजरे करण्याची. प्रत्येक ठिकाणची विशेष अशी खास वेगळ्या पद्धतीने सण साजरे केले जातात. द स्प्रिंग फेस्टिवल ऑफ चपचरकूट इज ॲन इम्पॉर्टंट ऑकेजन मोस्टली सेलिब्रेटेड इन मिझोरम. मिझोरममध्ये साजरा केला जाणारा
स्प्रिंग फेस्टिवल म्हणजे वसंत उत्सव किंवा चपचरकूट हा सण त्यांच्याकडे साजरा केला जातो मिझोरममध्ये. हा त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा इम्पॉर्टंट ऑकेजन असणारा हा सण आहे. मेन अँड वुमेन ऑफ ऑल एजेस wearing traditional dresses and headgear perform folk dances and sing traditional songs on this occasion. या प्रसंगी, या उत्सवाच्या प्रसंगी महिला आणि पुरुष हे दोघेही, सर्व वयाच्या महिला आणि पुरुष हे दोघेही पारंपरिक वस्त्र परिधान करतात. ट्रेडिशनल ड्रेसेस म्हणजे पारंपरिक वस्त्र परिधान करतात. शिवाय हेडगिअर म्हणजे त्यांच्या डोक्यावरती घालण्यासाठी अशी खास विशेष टोपी असते. डोक्यावर परिधान करण्याची एक टोपी असते, त्याला हेडगिअर असे म्हणतात. ती टोपी आणि तो पारंपरिक ड्रेस घालून पोशाख करून हे नृत्य करतात. परफॉर्म फोक डान्सेस म्हणजे लोकनृत्य तिथे करतात. अँड सिंग ट्रेडिशनल सॉंग्स, पारंपरिक गाणी म्हणतात ऑन दिस ऑकेजन. या क्षणी, या प्रसंगी, या उत्सवाच्या प्रसंगी त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की तो हेडगिअर आणि तो उत्सवाचा पोशाख घातला जातो आणि पारंपरिक गाणी आणि नृत्याने या सणाची सुरुवात होते. हा सण साजरा केला जातो. ड्रम्स, गॉंग्स अँड सिम्बल्स ॲड टू द फेस्टिवेअर. या सगळ्या फेस्टिवेअरमध्ये म्हणजेच उत्सवाच्या प्रसंगी हे संगीत वाद्य वाजवले जातात. ड्रम्स, गॉंग्स अँड सिम्बल्स. Wangala or the 100 Drum Festival is a most important festival celebrated by the Garos in the villages of Meghalaya. मेघालय या राज्यामध्ये साजरा केला जाणारा सण कोणता आहे तर गॅरोस या लोकांद्वारे साजरा केला जाणारा हा सण आहे वांगला. सेलिब्रेटेड बाय द गॅरोस इन द विलेजेस ऑफ मेघालय. मेघालयमध्ये राहणाऱ्या लोकांना गॅरोस असे म्हणतात किंवा या लोकांकडून हा सण साजरा केला जातो वांगला. याचंच दुसरं नाव आहे 100 ड्रम फेस्टिवल. दिस हार्वेस्ट फेस्टिवल इज सेलिब्रेटेड टू मार्क द एंड ऑफ द पिरियड ऑफ हार्ड वर्क विच नॅचरली ब्रिंग्स अ गुड हार्वेस्ट. हा सण हार्वेस्ट फेस्टिवल आहे म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर किंवा हार्वेस्टिंगची वेळ जवळ आल्यानंतरचा हा फेस्टिवल आहे की पूर्ण शेतातील पीक पिकून तयार आहे आणि आता हार्वेस्टिंगचा सीझन आलेला आहे, कापणीची वेळ आता आलेली आहे हे सांगण्यासाठीचा, ही खूण दर्शवण्यासाठीचा हा सण आहे. हा सण साजरा केला जातो आणि या सणाचं अजून एक खास निशाणी अशी आहे किंवा खूण अशी आहे की ॲट द एंड ऑफ द पिरियड ऑफ हार्डवर्क म्हणजे कष्टाची वेळ आता संपलेली आहे कारण शेतातलं पीक हे पिकून तयार झालं आहे. विच नॅचरली ब्रिंग्स अ गुड हार्वेस्ट आणि चांगलं पीक हे तिथे येतं. द डान्स परफॉर्म ड्युरिंग द फेस्टिवल्स हॅज 2 पॅरलल लाईन्स. या सणामध्ये जो डान्स परफॉर्म केला जातो, जे नृत्य केलं जातं त्याच्यामध्ये 2 पॅरलल लाईन्स असतात. वन ऑफ मेन, एक माणसांची असते, पुरुषांची असते, अँड द अदर ऑफ वुमेन, आणि एक स्त्रियांची असते. अशा 2 पॅरलल लाईन्समध्ये हा डान्स परफॉर्म केला जातो. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्ट्युम्स. आणि फेस्टिव्ह कॉस्ट्युम्स म्हणजे उत्सवाचा जो पोशाख आहे तो पोशाख धारण करून हा सण साजरा केला जातो. वाईल द मेन बीट द ड्रम्स, द लाईन्स ऑफ डान्सर्स मूव फॉरवर्ड टुगेदर इन अ रिदमिक मॅनर. जेव्हा हे ड्रम्सवरती बीट्स वाजवले जातात, त्या ड्रमवरती संगीत वाद्यावरती जेव्हा संगीत वाजवलं जातं तेव्हा या रांगेमध्ये 2 रांगेमध्ये जे व्यक्ती थांबलेले आहेत डान्स करण्यासाठी ते एकमेकांच्या समोर पुढे सरकतात. मूव फॉरवर्ड म्हणजे पुढे सरकतात इन अ रिदमिक मॅनर, एका तालात, एका सुरात हे सगळं चालू असतं, एक साथ ते डान्स करत असतात. असा हा सण आहे वांगला ऑफ मेघालया. त्यानंतर द मेन फीचर ऑफ फेस्टिवल्स इन त्रिपुरा इज दॅट ऑल द पीपल जॉईन इन सेलिब्रेशन्स. त्रिपुरामध्ये साजरे केले जाणारे जे सण आहेत त्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक लोक या सणामध्ये एकत्र येऊन हे सगळे सण साजरे करतात. ते एकमेकांची या सणामध्ये जोडले जातात किंवा एकत्र येऊन हे सण साजरे करतात. मेनी ऑफ द डान्सेस परफॉर्म ड्युरिंग सम ऑफ द फेस्टिव्हिटीज रिप्रेझेंट हंटिंग. वेगवेगळे जे डान्सेस त्यांच्यामध्ये परफॉर्म केले जातात त्यामध्ये हे जे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहेत ते रिप्रेझेंट केले जातात, त्यांचं प्रदर्शन केलं जातं. त्या डान्समधून ह्या सगळ्यांचं प्रदर्शन केलं जातं, जसं की हंटिंग शिकार करणे, फिशिंग मासेमारी करणे, आणि फूड गॅदरिंग म्हणजे वेगवेगळे पदार्थ तिथे त्याचं रिप्रेझेंटेशन केलं जातं.
and various other activities. Some of the festivals attract people from all over the India. काही फेस्टिवल्स त्रिपुरामध्ये साजरे केले जाणारे असे फेस्टिवल्स आहेत जे पूर्ण भारतातील लोक तिथे पाहण्यासाठी येतात. पूर्ण भारतातील लोकांना या सणांचं आकर्षण आहे. त्यानंतर आहे नागालँड. नागालँड कन्सिस्ट ऑफ डिफरंट ग्रुप्स ऑफ पीपल हू आर युनिक इन देअर कस्टम्स अँड ट्रेडिशन्स. नागालँडमध्ये वेगवेगळ्या ग्रुपनी लोक सण साजरे करतात आणि त्यांच्याकडे सण साजरा करण्यासाठी युनिक कस्टम्स आणि ट्रेडिशन्स आहेत. कस्टम्स आणि ट्रेडिशन म्हणजे प्रथा आणि परंपरा त्यांच्या वेगळ्या आहेत, युनिक अशा आहेत. सॉंग्स अँड डान्सेस फ्रॉम द सोल ऑफ दीज फेस्टिवल्स थ्रू विच देअर ओरल हिस्ट्री इज पास डाऊन. त्यांच्या फेस्टिवल्समधून जी गाणी गायली जातात किंवा जे काही नृत्य वादन गायन केलं जातं त्यामधून त्यांची ओरल हिस्ट्री म्हणजे तोंडी या सगळ्या गाण्यामधून हिस्ट्री त्यांची पासआउट होते, इतिहास सांगितला जातो आणि हे सण साजरे केले जातात. अ मेजर फेस्टिवल इज मोत्सू सेलिब्रेटेड मेनली इन द विलेजेस आफ्टर द सोईंग सीझन. पेरणी झाल्यानंतर मोत्सू हा सण साजरा केला जातो पेरणीच्या काळानंतर. ड्रेस्ड इन अ कलरफुल क्लोथ्स म्हणजे रंगीबिरंगी कपडे परिधान केले जातात. अँड अ हेडगिअर म्हणजे ती खास अशी विशिष्ट टोपी असते ज्याला हेडगिअर असे म्हणतात. डेकोरेटेड विथ फिदर्स म्हणजे त्याच्यामध्ये पीस लावलेले असतात. अँड वाईल्ड बोर टस्क आणि वाईल्ड बोरचे टस्क म्हणजे सुळे त्यामध्ये त्याच्याने सजवलेलं असतं त्या टोपीला. द विलेजर्स डान्स टू ट्रेडिशनल म्युझिक आणि पारंपरिक संगीतामध्ये हा डान्स केला जातो, हे नृत्य परफॉर्म केलं जातं. हार्डली अ मंथ पासेस इन एनी ऑफ द 7 स्टेट्स. या सगळ्या 7 राज्यांमध्ये एखादा दुसरा महिनाच असा जात असेल विदाउट अ फेस्टिवल ऑर अ 2. म्हणजे एखादा सण झाला नाही, सेलिब्रेट केला नाही असा एखादा किंवा दुसराच महिना जात असेल. प्रत्येक महिन्यामध्ये या सगळ्या 7 राज्यांमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात. मोस्ट ऑफ देम हॅव अ रिलिजियस इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स. त्यांना त्यांचं असं धार्मिक महत्त्व आहे आणि त्याची खास अशी सिग्निफिकन्स म्हणजे खूणसुद्धा आहे. ॲज द पीपल ऑफर थँक्स टू गॉड्स फॉर अ गुड हार्वेस्ट टू प्रॉस्पेरिटी. हे सण साजरे करण्यामागचा त्यांचा उद्देश हा आहे की आमचं पीक चांगलं आल्यामुळे आम्ही देवाला धन्यवाद देतो आहे. फॉर सेईंग थँक्यू टू द गॉड. देवाला धन्यवाद देण्यासाठी हे सण साजरे केले जातात. ऑर आस्क फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट द कॅलॅमिटीज. आणि कॅलॅमिटीज म्हणजे आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी हे सण साजरे केले जातात, देवाला प्रार्थना केली जाते. बट these celebrations also help to encourage cultural and artistic activities and bring out the natural talent of the people. पण हे सण साजरे केल्यामुळेच त्यांच्यामध्ये असणारं, लोकांमध्ये असणारं जे टॅलेंट आहे, कल्चरल आर्टिस्टिक ॲक्टिव्हिटीज ज्या बाहेर सण साजरे केले जातात त्यामुळे लोकांचे कला बाहेर पडतात, त्यांना त्यातील ज्ञान मिळते आणि ते स्वतःला अजून सुधारणा करतात, त्यात डेव्हलप करतात. त्यांच्या कलांचं प्रदर्शन या सणांमधून होतं. इट ऑल्सो हेल्प्स टू एनकरेज पीपल. एनकरेज म्हणजे त्यांना प्रोत्साहित केलं जातं किंवा हे या सणांमुळे प्रोत्साहित होतात लोक. सर्व सण एकत्र साजरे केल्याने आनंदमय असं वातावरण तिथे होतं. या 7 राज्यांमध्ये वेगवेगळे सण जे साजरे केले जातात ते आपण या पाठामध्ये पाहिले. प्रत्येक राज्याचा वेगळा असा सण साजरा केला जातो. विविधतेने नटलेला आपला देश आहे त्यामुळे प्रत्येक राज्याची आचारपद्धती वेगळी आहे, विचार संस्कृती वेगळी आहे आणि यामुळेच भारताला खास असं वैशिष्ट्य आहे की विविधतेने नटलेला असूनही भारत हा एक देश आहे. तर आता आपण या पाठातील वर्ड मिनिंग्स पाहणार आहोत. फेस्टिवल्स म्हणजे सण. नॉर्थ ईस्टर्न म्हणजे उत्तर पूर्वी किंवा ईशान्य दिशेकडील. स्टेट्स म्हणजे राज्य, ईशान्येकडील राज्ये. डायव्हर्स कल्चर्स म्हणजे विविध संस्कृती. कम्युनिटीज म्हणजे जाती जमाती.
कम्युनिटीज अँड ट्राईब्स जाती जमाती. युनिक म्हणजे वेगळे अद्वितीय. एन्थुझियाझम म्हणजे उत्साह. ॲग्रिकल्चर मीन्स शेती. ट्रेडिशनल मीन्स पारंपरिक. लश ग्रीनरी म्हणजे हिरवेगार. मायटी रिव्हर म्हणजे खूप मोठी नदी. हार्वेस्टिंग सीझन म्हणजे कापणीची वेळ किंवा कापणीचा हंगाम. सोईंग म्हणजे पेरणी करण्याची वेळ किंवा पेरणीचा तो काळ. ब्रिस्क म्हणजे भरभर किंवा फास्ट जलद गतीने होणारे स्टेप्स. जनरेशन्स म्हणजे पिढ्या. माउंटेनियस रिजन म्हणजे पर्वतीय भाग. अँशंट लिटरेचर म्हणजे प्राचीन साहित्य. फेस्टिव्हिटीज म्हणजे सण उत्सव. ऑकेजन म्हणजे प्रसंग. चार्मिंग फेस्टिवल म्हणजे मोहक उत्सव. रिवाइव्स म्हणजे पुनरुज्जीवित करणे. सम्प्च्युअस म्हणजे भव्य मोठे. रिच्युअल म्हणजे आचारपद्धती, राहणीमान, वागण्याच्या पद्धती. हिलटॉप्स म्हणजे टेकड्या. फेस्टिव्ह कॉस्ट्युम्स म्हणजे उत्सवाचा पोशाख. हंटिंग शिकार करणे. फिशिंग मासेमारी. फूड गॅदरिंग म्हणजे अन्नपदार्थांची मेजवानी. कस्टम्स अँड ट्रेडिशन्स म्हणजे प्रथा व परंपरा. कस्टम्स प्रथा, ट्रेडिशन्स परंपरा. हेडगिअर डोक्यावरती परिधान करण्याची टोपी. प्रोटेक्शन संरक्षण. प्रॉस्पेरिटी भरभराट. कॅलॅमिटीज आपत्ती. एनकरेज प्रोत्साहन देणे, प्रोत्साहित करणे. कल्चरल अँड आर्टिस्टिक सांस्कृतिक आणि कलात्मक. तर अशा पद्धतीने हा लेसन संपलेला आहे. यातील वर्ड मिनिंग्स आपण पाहिले. या 7 राज्यांमध्ये सेलिब्रेट केले जाणारे, साजरे केले जाणारे विशिष्ट त्याचे खास आकर्षण असलेले सण आपण पाहिले. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.